नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. दर्शको, अनेक सत्रांमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपल्यासोबत डॉक्टर सचिन आपल्याला माहिती देत आलेले आहेत. आजही आपण त्यांच्याबरोबर एक अशाच विषयाबद्दल बोलणार आहोत आणि त्या विषयावर बोलण्याआधी डॉक्टर सचिन तुमचं ह्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर सचिन, खूप विषय आपण हाताळतोय मागच्या अनेक सत्रांमधून, भावना, सकारात्मक, नकारात्मक, पण त्यात अगदी सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय किंवा जिव्हाळ्याचं असं एक भावना आहे आणि ती आहे प्रेम. त्या प्रेमाचा काही लोकांमध्ये असा विचार आहे की प्रेम करणं म्हणजे काहीतरी फार मोठा गुन्हा करणं आहे. काही लोक म्हणतात हे प्रेम एक गरज आहे, वेळेची, प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. तर प्रेमाबद्दल तुम्हाला काय सांगा? मी प्रेमाने एवढंच बोलू इच्छितो की प्रेम हा आत्म्याचा एक महत्त्वपूर्ण गुण आहे. परमात्मा प्रेमाचा सागर आहे, तसंच आत्मा पण प्रेम स्वरूप आहे. फक्त तुम्ही जो प्रश्न विचारलात की प्रेमाला गुन्हा का समजतात, कारण प्रेमामध्ये पडून भरपूर काही चुका होण्याची शक्यता असते. तर प्रेम हा शब्द, जसं आपण मागच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिलं, प्रत्येक शब्द आपल्या अंतर्मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये वेगवेगळी फाईल उघडतो. तर प्रेम शब्द काही लोकांना थोडा खालच्या लेवलचा वाटत असेल, पण त्याच ठिकाणी मी जर शुद्ध स्नेह म्हणालो तर वेगळी फिलिंग येतात, किंवा लव म्हणालो तर वेगळी फिलिंग येते, किंवा रेस्पेक्ट म्हणालो तर वेगळी फिलिंग येते, किंवा केअरिंग ॲटिट्यूड म्हणालो तर वेगळी फिलिंग येते. तर हे सगळे बघायला गेलं तर प्रेमाच्या छटा आहेत वेगवेगळ्या. तर प्रेम हा आत्म्याचा एक मूलभूत गुणधर्म आहे आणि गरज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही. प्रेम जर नाही मिळालं तर एका छोट्या बालकाची वाढ खुंटू शकते. सायंटिस्टना माहिती आहे, डॉक्टर्सना माहिती आहे की लहान मुलाला प्रेमाची आवश्यकता असते. तसंच मोठ्यांना देखील प्रेमाची फार आवश्यकता असते, कारण हा आपला महत्त्वपूर्ण एक 7 गुणांपैकी महत्त्वपूर्ण गुण आहे आत्म्याचा. डॉक्टर सर, तुम्ही आता म्हटलात महत्त्वपूर्ण गुण आहे, परंतु आज आम्ही समाजामध्ये इतर काही लोकांमध्ये सुद्धा बघतो की एक विशिष्ट प्रकारचं एक रिलेशन, एक संबंध तयार होतं. त्याला आपण प्रेम म्हणावं का त्याला आपण अटॅचमेंट म्हणावं, आणि ह्याच्यात असा किती अंतर आहे? कारण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये, अटॅचमेंट म्हणा किंवा प्रेम म्हणा, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये एक सूक्ष्म अंतर नक्कीच असायला हवं. तर हे काय अंतर आहे आणि कसं अंतर असायला पाहिजे, किंवा ह्या दोन्हीमध्ये कोणतं मेजर अंतर आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण लौकिक जीवनाकडे बघूया. लौकिक जीवनामध्ये घरी आई, बाबा आणि मुलं किंवा भावंड, त्यांचे मित्र परिवार, तर ह्या सगळ्यांमध्ये एक नातं असतं. तर आईचं मुलावर जे प्रेम असतं तो एक वेगळा भाव आहे. पतीचं पत्नीवर किंवा पत्नीचं पतीवर प्रेम असतं तो एक वेगळा भाव आहे. 2 मित्रांमध्ये जे प्रेम असतं, मित्रमैत्रिणी, ते वेगळं आहे. भाऊ आणि बहिणीचं जे प्रेम आहे ते वेगळं आहे. ठीक आहे ना? तर ह्या सगळ्यांना मग आपण शब्द लूजली वापरतो प्रेमच, म्हणजे इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे लव, पण भारतामध्ये त्याच्यासाठी वेगळा एक मातृत्व भाव वेगळा आणि पत्नीचा भाव वेगळा असतो. भले त्याला आपण म्हणतो प्रेम. तर प्रेम तसं बघायला गेला की एक फोर्स आहे जो 2 व्यक्तींमध्ये कार्यरत असतो. मग त्यांचं वय काही असू दे, पण तो 2 व्यक्तींमध्ये कार्यरत असणारा एक फोर्स आहे, ती एक शक्ती आहे जी ते 2 व्यक्तींना बांधून ठेवते. ती प्रेमाची शक्ती आहे. आणि तुम्ही म्हणालात की अटॅचमेंट किंवा ज्याला आपण मोह म्हणतो, तर प्रेम आणि मोहामध्ये काय फरक आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे, भारतामध्ये आपण जे 5 विकार म्हणतो त्याच्यामध्ये मोह हा एक विकार आहे. मोह एक असं आवरण आहे ज्याच्यामुळे आपल्या बुद्धीची निर्णय शक्ती अफेक्टेड होते. इनफॅक्ट भगवद्गीता जर तुम्ही पूर्ण पाहिली तर भगवद्गीतेमध्ये अर्जुनासारखा योद्धा, त्याच्याकडे सर्व शस्त्र होते, सर्व त्याला विद्या पारंगत होती, फक्त एका मोहामुळे तो त्याचं कर्तव्य ठीक प्रकारे करू शकत नव्हता.
कारण मोहाचं आवरण त्याच्या बुद्धीवर आलेलं. तर त्यावेळेला आपण म्हणू शकतो की नाही नाही, हे माझे काका आहे, चाचा आहे, ताऊ आहे, ज्यांच्याकडून मी शिकलेलो आहे, त्यांना मी कसं मारू. तर त्यावेळेला परमात्मा सांगतो की तू तुझं कर्तव्य कर. नियत कर्म हा शब्द भगवद्गीतेमध्ये वापरलेला आहे की, आणि आपण तुम्ही ऐकलं असेल की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. तर त्यावेळेला आपण डिसाइड करता आपल्याला आलं पाहिजे की मोह आणि प्रेम ह्याच्यामध्ये फरक आहे की मोह ज्याला आपण म्हणतो तो एक विकार आहे, अटॅचमेंट आहे तिथे. त्यावेळेला आपण सर्वांचा न विचार करता स्वार्थाचा विचार असतो त्या ठिकाणी, समष्टीबद्दल आपला विचार कमी असतो. त्यामुळे मोह आणि प्रेम डेफिनेटली दोन्ही वेगवेगळे आहेत. प्रेम हा एक पॉझिटिव्ह फोर्स आहे, युनिव्हर्सल फोर्स आहे, आणि प्रेम आपल्याला सर्वत्र दिसतं. जर तुम्ही प्रेमाच्या आणखीन गहराईमध्ये गेलात तर तुम्ही बघाल की आपण ज्या सौरमालेमध्ये आहोत, पृथ्वी हा एक ग्रह आहे, तर त्याच्यामध्ये सूर्य हा मध्यभागी आहे आणि सर्व ग्रह त्या सूर्याच्या चारी बाजूला फिरतायत. तर आपण असं म्हणू शकतो की सूर्याने आपल्या प्रेमामध्ये सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. तर सूर्य हा मध्यभागी आहे आणि त्याच्या प्रेमामध्ये हे सगळे 9 ग्रह आहेत, आणि पृथ्वीच्या प्रेमामध्ये चंद्र आहे. जर प्रेमाला जर आपण अट्रॅक्टिंग फोर्स बघितला तर दॅट इज ऑल्सो लव्ह. हे सृष्टीमधलं आपल्याला दिसू शकतं. तर हा फोर्स सगळीकडे आहे आणि 2 व्यक्ती किंवा वस्तूंना हा बांधून ठेवणारा फोर्स आहे. आपण मनुष्य आत्मा वेगवेगळ्या संबंधामध्ये ह्याचा वेगवेगळा अनुभव करतो, पण जेव्हा ते आपण स्वार्थाचं रूप घेतं किंवा एका व्यक्तीमध्ये, विशिष्ट व्यक्तीमध्ये आपल्याला सगळे चांगले वाटले पाहिजे, सगळ्यांचे प्रेम असलं पाहिजे, पण एखाद्या विशिष्ट व्यक्तीला आपण जास्त हे करतो आणि जेव्हा त्याला दुःख होतं, मला पण दुःख होतं, तर कदाचित ते मोहाचं रूप त्याच्यामध्ये परिवर्तन होत असावं. असेही काही लोक आहेत जे म्हणतात की मला बाकी कोणाशी प्रेम असो नसो, पण मला माझ्यावर खूप प्रेम आहे. ते स्वतःवर खूप प्रेम करतात, आणि ह्या गोष्टींना काही लोक चांगल्या दृष्टीनेही बघतात, काही लोक म्हणतात की नाही, हा एक प्रकारचा सेल्फ सेंटर्डनेस आहे किंवा एक इगो पण असू शकतो असंही म्हणतात. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत आहेत ह्याच्यामध्ये. तर तुमचं ह्या बाबतीत काय मत आहे की एखाद्या व्यक्तीने स्वतःवर प्रेम करावं की नाही, आणि त्यांनी स्वतःवर प्रेम केलं तरच तो दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो का? ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? दिस इज द क्रक्स ऑफ सायकोलॉजी. मानसशास्त्रामध्ये याच्यावर फार संशोधन झालेलं आहे आणि भरपूर याच्यावर विचार आहे. स्वतःवर प्रेम करणं हे पहिलं आपल्याला स्पष्ट करता आलं, त्याचा अर्थ काय आहे. जेव्हा आपण म्हणतो स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय, तर स्वतःवर प्रेम करणं हे नकारात्मक केव्हा होतं आणि स्वतःवर प्रेम करणं सकारात्मक केव्हा होतं ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तुमच्यामध्ये विशेषता नाही आहेत किंवा जी विशेषता नाही आहे ती तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता, जे तुमच्याकडे नाही आहे ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता, तर मग ते सेल्फ लव्ह वेगळ्या दिशेने जातं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला जे आहात, तुम्ही जसे आहात, तुम्ही स्वतःला संपूर्णपणे स्वीकार करता, ते प्रेम वेगळं. जसं आपण बघितलं की प्रेम वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं, की ज्याच्यामध्ये केअरिंग ॲटिट्यूड आहे, स्वतःला स्वीकार करण्याची भावना आहे, दुसऱ्याला स्वीकार करण्याची भावना. तर जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकार करण्याची भावना ठेवता ते चांगलं प्रेम आहे. दॅट इज व्हेरी गुड. तर तुमच्यामध्ये त्यावेळेला न्यूनगंड काही नाही किंवा कॉम्प्लेक्स काही नाही तुमच्यामध्ये, ना सुपिरियरिटी ना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे. तर हे 2 प्रकारचे भाव असतात. स्वतःला एकतर एकदम श्रेष्ठ समजणं, जे तुम्ही नाही आहात, दुसऱ्यांना कळतं की याच्यामध्ये ती क्षमता नाही आहे तरी तो दाखवण्याचा प्रयत्न किंवा ती दाखवण्याचा प्रयत्न करते, किंवा तुमच्यामध्ये आहे विशेषता, तुम्हाला दिसत नाही पण तुम्ही स्वतःला फार कमी लेखता. हे दोन्ही जे गंड आहेत ते तुम्हाला सेल्फ लव्ह जर तुम्ही त्याला समजता, देन दॅट इज नॉट करेक्ट. तुम्ही स्वतःला सेल्फ रेस्पेक्ट मध्ये ठेवलं पाहिजे. सेल्फ लव्हचा जो अर्थ मला इथे कळला तो हा की आपण प्रत्येकाने स्वतःला रिस्पेक्ट दिला पाहिजे, की आपला या विश्व ड्रामामध्ये एक युनिक पार्ट आहे. याच्यावर फार सुंदर सायकोलॉजीमध्ये एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे आय एम ओके यू आर ओके. तर त्याचं बॉटम लाईन हीच आहे की पूर्ण पुस्तकाचा सार जर तुम्ही बघितलं तर 4 प्रकारचे लोक असतात. एक असतात ते म्हणतात की मी ठीक आहे, बाकीचे सगळे लोक खराब आहेत. दुसरे म्हणतात की नाही मी खराब आहे, बाकीचे सगळे चांगले आहेत. तिसरे असतात ते म्हणतात मी खराब तर आहेच,
पण बाकीच्या दुनियातले सगळे लोक पण खराब आहे, टेररिस्ट मेंटॅलिटी वाले. मी पण मरणार, तुम्हाला पण मारणार. तर पहिली स्टेज आहे की आय एम ओके, यू आर नॉट ओके. दुसरी स्टेज आहे की आय एम नॉट ओके, यू आर ओके. तिसरी स्टेज आहे की आय एम नॉट ओके, यू आर ऑल्सो नॉट ओके. पण सगळ्यात चांगली स्टेज जी आम्हाला ब्रह्माकुमारीमध्ये कळलेली आहे आणि सायकोलॉजी मानसशास्त्रामध्ये पण याला स्वीकार केलेला की आय एम ऑल्सो ओके, यू आर ऑल्सो ओके. तर जेव्हा मी स्वतःवर प्रेम करतो, म्हणजे स्वतःला संपूर्णपणे स्वीकार करतो, मी जो आहे जसा आहे, काळा गोरा प्लस मायनस पॉइंट सकट, तेव्हा मला दुसऱ्यांना स्वीकार करणं फार सहज जातं. या दृष्टिकोनातून मानसशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मैं जो हूँ जैसा हूँ बहुत अच्छा हूँ और दूसरे भी जो है जैसे है बहुत अच्छे है. जेव्हा आपण ह्या दृष्टिकोनातून स्वतःला आणि दुसऱ्यांना स्वीकार करतो तेव्हा आपले संबंध चांगले होतात आणि आपला परफॉर्मन्स वाढतो. डॉक्टर सचिन, तुम्ही ही गोष्ट अगदी व्यवस्थित आम्हाला स्पष्ट करून सांगितली. तरी पण अजून एक प्रश्न अजूनही मनामध्ये येतो की जिथे नकारात्मक भावना असताना लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, तिथे प्रेमासाठी जी एक सकारात्मक भावना आहे त्यामध्येही लोकांना आत्महत्या करताना आम्ही खूप वेळदा पाहिलेलं आहे, विशेषतः युवा वर्ग. आणि आता त्या युवा वर्गाला कोणत्या श्रेणीत घालायचं, किती वर्गापासून घ्यायचं ते तर फार कठीण झालेलं आहे की अगदी लहान लहान मुलं सुद्धा अगदी आई बोलत नाहीये, बाबांचं माझ्याकडे लक्ष नाहीये. कितीतरी पिक्चर्समध्येही आपण ही गोष्ट बघतो. अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा त्यांना प्रेमाचा जर भासना होत नसेल तरी सुद्धा आत्महत्येकडे नक्कीच वळतात. तर मग ह्याचे कारण काय असू शकतात? असं एक्झॅक्टली काय त्यांना फिलिंग्स येत असतात किंवा अशी जर परिस्थिती एखाद्याच्या घरामध्ये असेल तर अशा व्यक्तींनी काय करावं? खूप छान प्रश्न आहे आणि हा मूलभूत प्रश्न आहे जीवनाचा असं मला वाटतं. आपण अगोदर पण पाहिलं की सायंटिस्टने बघितलं की एखादं लहान मूल ज्याला जन्म झालेला आहे, जर आईने त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, आईने त्याला प्रेम नाही दिलं तर त्या मुलाची वाढ खुंटते, त्याची ग्रोथ होत नाही, तो अशक्त होतो, आजारी पडतो आणि त्याचा प्राण जाऊ शकतो. आणि मोठ्यांना देखील ह्या प्रेमाची आवश्यकता असते. तर लौकिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की असे जे मानसिकतावाले जे लोक असतात, ज्यांना वाटतं की दुसऱ्यांनी मला प्रेम दिलं तरच मी आतून बॅलन्स किंवा संतुष्ट समाधानी राहू शकतो, दुसऱ्याचं प्रेम मला मिळालं पाहिजे, जे नाही मिळालं तर जगण्यात काही अर्थ नाही आहे, असे विचार करणारे जे लोक असतात, जे तुम्ही म्हणालात की, आणि आपण चित्रपटामध्ये सुद्धा बघतो, असे पण आम्ही बघितलंय की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते पण जर तिने आपल्याला नकार दिला तर आम्ही असे बघितले लोक ते ऍसिड घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर वगैरे फेकतात. हा जो प्रकार आहे ह्याच्या रूट मध्ये जर आपण गेलो तर असं दिसून येतं की आतमध्ये कुठेतरी खालीपणा आहे, त्या प्रेमाचा अनुभव नाही आहे आणि आपल्याला वाटतं की ही व्यक्ती माझ्या जीवनात आली तर माझ्या जीवनातल्या सर्व समस्या संपतील आणि मी संपूर्ण होऊन जाईल, असा एक समज आहे. समज आहे मी याच्यासाठी म्हणतो कारण मी काउन्सिलर आहे, तर माझ्याकडे असे भरपूर लोक आलेले आहेत जे डायव्होर्सच्या स्टेजवर आहेत पण त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. तर मला आश्चर्य वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज झालेलं, तुम्ही प्रेमाने एक दुसऱ्याला स्वीकार केला, आता तुम्हाला डायव्होर्स का द्यायचा आहे, का असं पडतं? आमच्याकडे एक अशी केस मी पाहिली की लव्ह मॅरेज आहे, मुलं पण झालेली आहेत, पण 10-11 वर्ष झाली एका घरात राहून आपापसामध्ये संवाद नाही आहे. सो व्हॉट इज द प्रॉब्लेम? तर त्यांना जेव्हा विचारलं की का बाबा तुम्हाला असं काय प्रॉब्लेम आहे, तुमचं तर लव्ह मॅरेज होतं, तुमची केमिस्ट्री चांगली होती, तर ते म्हणतात हा बरोबर आहे डॉक्टरच्या, तेव्हा फक्त केमिस्ट्री होती, आता भडका उडालेला आहे त्या केमिस्ट्रीचा. ते म्हणाले की थोडे केमिकल्स इथे निघाले, थोडे केमिकल्स तिथे निघाले, तर आणि ते केमिकल्स होते त्यामध्ये प्रेम नव्हतं. तर हे फार समजण्यासारखं आहे की हल्लीची युवा पिढी ज्याला प्रेम समजते ते खरोखरच प्रेम आहे का ते हार्मोनल एक्सचेंज आहे. तर इथे मी फरक करू इच्छितो की प्रेम आणि आकर्षण याच्यामध्ये फरक आहे. एखाद्या वयामध्ये आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये असे हार्मोन्स तयार होतात तर आपल्याला अपोजिट सेक्स बद्दल आकर्षण वाटणं साहजिक आहे. इट इज बिकॉज ऑफ तुमचं शरीर परिवर्तन होत आहे. पण त्याला तुम्ही प्रेम समजू नका. प्रेम एवढं चीप नाहीये, ते फिजिकल अट्रॅक्शन आहे आणि ते फिजिकल अट्रॅक्शन जर निघून गेलं मग तुमच्यामध्ये काय राहतं? काही राहत नाही. म्हणून काही लोक असं म्हणतात की मॅरेज इज शॉर्ट टर्म अट्रॅक्शन आणि लॉंग टर्म ऍडजस्टमेंट.
अट्रॅक्शन संपते, मग आयुष्यावर ऍडजस्टमेंट जाते. मी ह्याच्यावर विश्वास नाही ठेवत. प्रेम आहे आणि असू शकतं. असे भरपूर कपल्स, असे भरपूर परिवार मी बघितलेले आहेत. त्यांचं पूर्ण आयुष्य एकदम बॅलन्स मध्ये आणि एक दुसऱ्याला एकदम रेस्पेक्ट आणि खूप चांगलं आयुष्य ते जगतायत, खरोखर प्रेम करणारे. तर इथे मी हल्लीच्या यंग जनरेशनला सांगेन की एक दुसऱ्याला समजून घ्या, घाई करू नका, डोंट जम्प टू कन्क्लुजन्स, आणि कोणालाही फोर्स करून तुम्ही त्याच्याकडून प्रेम घेऊ शकत नाही. प्रेम हे आतून उभसत नॅचरली यावं लागतं आणि यू हॅव टू मेंटेन दॅट. तर असे जे लोक आहेत जे म्हणतात की ह्यानी जर मला प्रेम नाही दिलं किंवा हिनी जर मला प्रेम नाही दिलं तर माझ्या जगण्याचा काही अर्थ नाहीये, हा चुकीचा विचार आहे. हा विचार डोक्यातून काढून टाका. आपण सर्वजण या पृथ्वीवर आलेलो आहोत. आपलं लक्ष हे आहे की आपल्यामध्ये ज्या सर्वश्रेष्ठ शक्ती आहेत त्यांना जागृत करणं आणि आपला श्रेष्ठ ते श्रेष्ठ पार्ट प्ले करणं. आध्यात्मिक रस्त्यावर आपल्याला पुढे असं कळून चुकतं की माझ्यामध्ये संपूर्ण शक्ती आहेत. जेव्हा मी आतून संपूर्ण अवस्थेचा अनुभव करतो तेव्हा माझी डिपेंडन्सी खरोखर निघून जाते. आणि जर तुमचं खरोखर प्रेम असेल कोणा व्यक्तीवर तर तुम्ही त्या व्यक्तीला कधी दुःख देऊच शकत नाही. जर समजा तुमचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि तुम्ही असं काही करता की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला दुःख होईल, मग तुमचं प्रेम कसं झालं? इनफॅक्ट यू आर हर्टिंग. म्हणजे तुम्ही जे बोलता त्याच्या विरुद्ध तुमचं कर्म आहे. तर त्याला तर प्रेम म्हणता येणार नाही. त्याला मी म्हणेल यू आर ब्लॅकमेलिंग दॅट पर्सन. तुम्ही त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. प्रेमामध्ये कंट्रोल नाही करायचं असं, प्रेमामध्ये फ्रीडम द्यायचं असं समोरच्या व्यक्तीला. तर मला असं वाटतं की असे जर विचार येत असतील तर तुम्ही बोलून दाखवा, आपापसामध्ये आपापल्या भावना व्यक्त करा आणि खरोखरच हे प्रेम आहे की नाही अगोदर ठरवा. आणि याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की आपल्या आतमध्ये प्रेमाचा तो झरा आहे त्याला शोधा आणि परमात्म्याशी योग लावा आणि आपल्या आतमध्ये जे खालीपण आहे ते तुम्ही भरायचा प्रयत्न करा. तुमच्या मनामध्ये असे विचार परत कधी येणार नाही. आत्ताच तुम्ही म्हटला की आपल्या आतमध्ये हा प्रेमाचा झरा वाहतोय, तर शरीरात एक्झॅक्टली प्रेमाचं स्थान कुठे आहे असं वाटतं तुम्हाला? आपण सर्व दूरदर्शन बघतो, टीव्ही बघतो, चित्रपटाचा फार मोठा प्रभाव आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रेम म्हटलं की भरपूर कॉलेजमध्ये आम्ही पण राहिलेलो आहोत. तर सगळ्या कॉलेजमध्ये एक डे असतो, सेलिब्रेट करतात. कोणता दिवस असतो तो? व्हॅलेंटाईन्स डे. आणि त्या ठिकाणी व्हॅलेंटाईन्स डेला किंवा प्रेमाचा दिवस असतो. माझं वैयक्तिक मत आहे की एक दिवस प्रेम करायचं नसतं. प्रेम हे निरंतर आहे आणि हा युनिव्हर्सल फोर्स आहे. मी पुन्हा म्हणतो, हा युनिव्हर्सल फोर्स आहे, पूर्ण विश्वामध्ये आहे. त्यावेळेला एक सिम्बॉल सगळ्यांना दाखवलं जातं की हार्ट शेप, बदामाच्या शेपचं. तर हार्टला प्रेमाचं स्थान मानलेलं आहे, ठीक आहे. पण मला असं वाटतं की आत्म्याचा हा गुण आहे. हार्ट इज अ सिम्बॉल ऑफ लव्ह अँड सिक्युरिटी. हार्ट एक प्रतीक आहे प्रेमाचं आणि सुरक्षिततेचं. आणि दिलावर किंवा ज्याला हृदय म्हणतात, हृदयावर इतकी गाणी आहेत की आम्ही म्हणतो दिल है की मानता नहीं, मेरा दिल भी इतना पागल है, जो प्यार तुमसे करता है. ते दिलाची नुसती दलदल माजवलेली आहे. इनफॅक्ट म्हणजे आपने मेरे दिल को धोखा दिया, आपने मेरे दिल को ठेस पहुंचाई. तर कोणी येऊन तुमच्या हृदयाला खोलून त्याला मारत नाहीये, पण आपण म्हणतो बोलण्यामध्ये असा शब्द येतो की माझ्या हृदयाला तुम्ही ठेस पोहोचवली. ठीक आहे ना, तुम्ही असं करायला नाही पाहिजे होतं किंवा तुम्ही तरी असं करायला नाही पाहिजे. तर सर्वसाधारणपणे हृदयाला प्रेमाचं स्थान मानतात. पण आध्यात्मिकतेमध्ये आम्हाला हे कळून चुकलेलं आहे की प्रेमाचं स्थान आत्म्यामध्ये आहे. आत्मा प्रेम स्वरूप आहे आणि सिम्बॉलिक त्याचं एक्सप्रेशन जे आहे ते हार्ट आहे. पण प्रेमाचा इफेक्ट फक्त हार्टवर न येता पूर्ण शरीरावर पडतो. हे आम्हाला आता सायन्सने कळून चुकलेलं आहे. तुम्ही म्हटला की पूर्ण शरीरावर प्रेमाचा इफेक्ट पडतो. तर प्रेमाचे असे काय इफेक्ट शरीरावर पडतात आणि कोणकोणत्या विभिन्न अंगांवर, शरीराच्या विभिन्न अंगांवर प्रेमाचे इफेक्ट पडतात? फार सुंदर याच्यावर स्टडी झालेली आहे. सायंटिस्टने 2 ग्रुप बनवले. एका ग्रुपला व्हायलन्स मूवी दाखवला, दुसऱ्याला एका प्रेमाचा मूवी दाखवला ज्याच्यामध्ये तुमचे प्रेमाचे व्हायब्रेशन जागृत होतील. आपण स्लाइडवर बघू शकतो. तर त्याच्यामध्ये बघितलं की ज्यांनी व्हायलन्सचा मूवी बघितला, हिंसेचा मूवी बघितला, त्यांची प्रतिकार शक्ती त्यांनी जी टेस्ट केली की तोंडामध्ये आपल्या एक प्रतिजैवक असतं किंवा एक अँटीबॉडी असते ज्याला IgE म्हणतो, ते IgEचं प्रमाण कमी झालं
आणि ज्यांनी प्रेमाचा मूवी बघितला तर त्यांच्यातले ही प्रतिकारशक्ती वाढले. तर प्रेमाचा आणि प्रतिकारशक्तीचा फार घनिष्ठ संबंध आहे. ज्यांच्यामध्ये प्रेमाचा अनुभव असतो त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. आणि भरपूर अशा स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये आम्ही बघितलं की प्रेमामुळे जेव्हा प्रेमाचा चांगला अनुभव होतो तेव्हा हृदयाचं एक टॉनिक आहे ते प्रेम. एक सुंदर एक्सपेरिमेंट सायंटिस्टने केला. सायंटिस्टने ससे जे असतात रॅबिट्स त्यांना फार तेलाचा पदार्थ खायला दिला जेणेकरून त्यांच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढावं. तर त्यांना बघायचं होतं की जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने तेलकट तुपकट कोलेस्ट्रॉल किती जमा होतं. तर जेव्हा त्यांचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा बघितलं की एका ग्रुपमधल्या सशाला काही झालं नाही, बाकी सगळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा आहे. तर सायंटिस्टना आश्चर्य वाटलं. तर जो व्यक्ती त्यांना खायला द्यायचा त्यांना विचारलं तू असं काय केलंस. तो बोलला काय नाही, मी फक्त ह्या सशाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचा आणि त्याला खायला द्यायचं. तर नुसतं प्रेमाने हात फिरवून देखील खायला दिल्याने तुमच्या हृदयामध्ये जी चरबी आहे ती जमा नाही झाली. तर प्रेमाचा हा इफेक्ट आहे की प्रेमाच्या इफेक्टने तुमच्या हार्टमध्ये कोलेस्ट्रॉलची कमी होते, म्हणजे जमा होत नाही आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होत नाही. म्हणून ह्याच्यावर फार संशोधन झालेलं आहे. आणि प्रेमाचा इफेक्ट आम्ही आता हार्ट डिसीज मध्ये पण बघतो की जे लोक एकाकीपणाचा अनुभव करतात त्यांना हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. तर असा हा प्रेमाचा इफेक्ट आहे. फक्त हृदयावर नाही, संपूर्ण शरीरावर, आपल्या रक्तवाहिन्यावर, आपल्या ग्रोथवर, हार्मोन्सवर याचा इफेक्ट पडतो. त्यामुळे प्रेम आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला पोषक आहे. म्हणून कदाचित एका डॉक्टरने फार सुंदर सांगितलंय की आपण आजारी केव्हा पडतो. तर आजारीला त्यांनी एक शब्द दिला इल. इल मीन्स आय लॅक लव्ह. जेव्हा माझ्यामध्ये प्रेमाची कमी होते तेव्हा मी आजारी पडतो आणि प्रेमाची भरपूरता असेल तर आपण स्वस्थ राहू शकतो. डॉक्टर साहेब, इल ह्या शब्दावर आपण नक्कीच पुढे माहिती घेऊ पुढे, परंतु वेळेअभावी मला हा कार्यक्रम आता इथेच थांबवावा लागतोय. श्रोते, असं आहे की ज्या काही माहिती आपल्याला मिळत आहे त्याच्यामध्ये अधिक जर तुम्हाला काही माहिती मिळवून घ्यायची असेल तर तुम्ही ब्रह्मकुमारीच्या स्थानिक केंद्रांवर भेट देऊ शकता किंवा आमची जी वेबसाईट आहे www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवर